नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नाश्त्यासाठी भन्नाट असा क्रिस्पी पदार्थ बनवणार आहोत, जो बनवायला खूप सोपा आहे. झटपट तयार होतो आणि एकदा बनवला की घरात ते रोज-रोज बनवायला सांगतील इतका सोपा देखील आहे. खायला सुद्धा खूप चवदार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण हा सोपा नाश्ता बनवण्यासाठी इथे एक भांड्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे 1 कप भरून आणि त्याच कपाने आपण चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय. छोटा अर्धा चमचा आपण जिरे घालून घेतलेत. अर्धा चमचा याच्यामध्ये आपण कुटलेली सुकी लाल मिरची घालून घेतली. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ घालून घ्यायचे, म्हणजे नाश्ता जो आहे तो खायला खूप छान असा क्रिस्पी होतो आणि चवदार देखील लागतो. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. याच्यामध्ये छोटे 2 चमचे आपण तेलाचं मोहन घालून घेऊया आणि सर्व जिन्नस छान अशी एकत्र करून घ्यायची. हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे. एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवला तर घरातले तुम्हाला रोज हाच नाश्ता बनवायला सांगतील. इतका मस्त भन्नाट क्रिस्पी आणि आतमधून मसाला असा खायला खूप छान लागतो. तर आता बघा, मोहन घालून घेतल्यानंतर सर्व जिन्नस आपण चांगली एकत्र करून घेतलेली आहे. आता आपण एक बाउल घेऊया आणि याच्यामध्ये 2-3 चमचे एवढं मिश्रण आपण साईडला काढून ठेवूया. तर आता हा बाउल आपण साईडला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि घट्टसर असं हे मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही. रवा याच्यामधला छान असा भिजेल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर नॉर्मल आपण पाणी याच्यामध्ये घालून छान असं बघा मी मळून घेते. खूप जास्त पातळही ठेवू नका किंवा खूप जास्त घट्ट जर ठेवलं तर याच्यामध्ये जो रवा आहे तो संपूर्ण पाणी शोषून घेईल आणि पीठ खूप जास्त असं घट्टसर होईल. तर बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळून झाले. झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया. आता जे मिश्रण आपण काढून घेतलं होतं 2-3 चमचे, याच्यामध्ये पाणी घालायचे आणि छान असं हे मिसळून घ्यायचे. तर बघा, आता हे छान असं मिसळून घेतलेलं आहे. आता छान रंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया. तर 2 चिमूट इतकी हळद पावडर घालून घेतली. पुन्हा एकदा मिसळून घेऊया, म्हणजे आपण जो नाश्ता बनवणार आहे त्याला छान असा कलर येतो. आता आपण छान असा मसाला तयार करून घेऊया. तर मसाला तयार करून घेण्यासाठी इथे मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली. आता हा बटाटा आपण किसणीवरती किसून घेऊया, म्हणजे एकसारखा बटाटा होतो. त्याच्यामध्ये अजिबातही बटाट्याच्या बारीक-सारीक अशा फोडी जात नाही. त्याच्यासाठी आपण हा बटाटा किसून घेतलाय. तुम्ही हवा असल्यास मॅशसुद्धा करून घेऊ शकता. तर दोन्ही बटाटे इथे किसून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया. तर पाव चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली. पाव चमचा हळद पावडर घालून घेतली. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर पाव चमचा आपण याच्यामध्ये भाजलेले जिरे पूड घालून घेतलेले आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला घालून घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. हे असा मसाला बनवला ना, अगदी भन्नाट असा आपला हा नाश्ता तयार होतो. बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतली, अगदी बारीक अशी चिरून घेतली. लहान मुलांना जर बनवत असाल तर तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. तर बघा, एक बारीक साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्या हाताने चांगला आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे. असा मसाला भरून नाश्ता बनवला ना की खायला अप्रतिम लागतो. आतून मस्त मसाला, बाहेरून क्रिस्पी, सॉस बरोबर, चटणी बरोबर खूप छान लागतो. तुम्ही एकदा बनवून तर बघा. तर बघा, आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया. संपूर्ण मसाला छान असा एकत्र करून झालेला आहे. आता बटाटा घातल्यामुळे आणि बटाटा आपण किसून घातल्यामुळे हा मसाला आपल्या हाताला असा चिकटतो, थोडासा चिकट झालेला आहे. आता पीठ देखील आपलं छान असं इथे भिजलेलं आहे. आता याच्यामधून एक उंडा घ्यायचा आणि गव्हाचं पीठ वरतून लावून छान असं लाटून घ्यायचं. तर एक चपाती लाटून घेऊया. आपण गव्हाचं पीठ थोडंसं लावून अशा पद्धतीने बघा लाटून घेतलेली आहे एक चपाती. आता अशा पद्धतीने लाटली की खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाडसुद्धा नाही. तर अशी एक चपाती लाटून घ्यायची पोळपाटावरती. चिकटत असलं तर थोडंफार गव्हाचं पीठ लावून घ्यायचं. आता जो मसाला बनवून घेतलाय तो याच्यावरती असा पसरवून ठेवायचा आहे. मसाल्याची छान अशी लेयर येईल अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. चमच्याने सगळ्या बाजूने असं व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. छान अशी एक लेयर आली पाहिजे. हाताला चिकटत होतं म्हणून मी थोड्याशा गव्हाच्या पिठाचा वापर केला आणि व्यवस्थित असं हे एक लेयरमध्ये थापून घेतलंय. आता याची आपल्याला असा ना कडा बंद करून एक रोल तयार करून घ्यायचा आहे घट्टसर असा. दोन्ही साईडच्या कडा बंद करून घ्यायच्या आणि घट्टसर असा याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता अशा आकारामध्ये, वड्यांच्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने वड्यांच्या आकारामध्ये आपण हे कट करून घेतलेलं आहे.
आणि हाताने याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. मस्त असा भन्नाट क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो. आतून मस्त मसाल्याची लेअर आहे. आता बघा हे आपण एक ताटामध्ये काढून घेतलंय. याच्या वड्यांचा आकार याला आपण दिलेला आहे. आता आपण जे मिश्रण बनवून ठेवलं होतं तर ते असं तळापासून मिक्स करून घ्यायचे, चांगलं हलवून घ्यायचं. याच्यामधला सुद्धा रवा छान असा भिजलेला आहे. खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं नाही. जी वडी बनवली ती याच्यामध्ये छान अशी कोट होईल अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि तेलामध्ये घालून घ्यायचे. काठी चमच्याचा वापर करायचा म्हणजे जास्तीचं पीठ त्याला जात नाही. तेल छान असं तापलेलं आहे. सपाट पॅनचा वापर केला आहे म्हणजे भरपूर अशा एकदाच वड्या आपल्याला तळता येतात. खोलगट कढई जर ठेवली तर खूप जास्त आपल्याला तळता येत नाही. त्याच्यासाठी मी पॅनचा वापर केला आहे आणि याच्यामध्ये बसतील तेवढ्या आपण वड्या घालून घेऊ शकतो म्हणजे पटकन अशा तळायच्या देखील होतात. तर आता सुरुवातीला आपण एक 5-6 वड्या याच्यामध्ये घातल्यात. छान अशा रंगावरती आपल्याला आता ह्या तळून घ्यायच्या आहे. वडी तुटत नाही, फुटत नाही आणि जास्त तेलकटही होत नाही. तर बघा आता छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ही तळून घेऊया. तर बघा किती मस्त रंग आलेला आहे. एकसारख्या रंगावरती आपण या वड्या तळून घेतलेल्या आहे. फक्त रव्यापासून आपण हा भन्नाट असा नाश्ता तयार करत आहोत. जास्त तेलकटही होत नाही आणि बनवायला देखील खूप सोपं आहे. आता एक झाऱ्यावरती आपण हा काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने संपूर्ण वड्या आपल्याला मिश्रणामध्ये बुडवायच्या आणि तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि एकसारख्या रंगावरती छान अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. दिसायला खूप छान दिसत आहेत. एकसारख्या रंगावरती अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहे. वरची लेअर जी आहे ना ती खूप छान अशी कुरकुरीत झाली आणि आतून मस्त असा मसाला भरलेला आहे. तर हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे, झटपट देखील होतो आणि घरातल्या मंडळींना खूप आवडेल. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा नाश्ता नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा नक्की सांगा म्हणजे धन्यवाद तुम्हाला नक्कीच देता येईल. तर बघा अशा पद्धतीने भन्नाट असा नाश्ता आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.